सम्यक न्यूज. सम्यक न्यूज. जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. गावचा रहिवासी आहे. तर मी जवळपास 25 कट्टे माल आणलेला आहे. तर 20 कट्टे शेंग आणलेली आहे, 5 कट्टे मंडा आहे. तर जवळपास सकाळी 5:30 ते 6 वाजता इथं आलेलो आहे. तर आम्हाला शेतकऱ्यासाठी 1 नंबर 2 नंबर टोटल लाईनी इथं 10 लाईनी आहेत. तर 1 नंबर 2 नंबर लाईनी शेतकऱ्यासाठी आहेत. तर व्यापारासाठी बाकीच्या सर्व लाईनी व्यापारासाठी आहेत. तर सकाळी बीट 12 वाजता चालू झाली. बीटचा टाईम आहे 10:30 वाजता. 12 वाजता बीट चालू झाली. तर 12 वाजता बीट चालू झाली तर व्यापारी आले आहेत 3 ते 4 व्यापारी. तर 12,500 मालाला चालू झालेला आहे भाव. तर 15,400 रुपये माझ्या मालाला भाव लागलेला आहे. आज माल 1 नंबर आहे माझा. तर ऑनलाईन भाव आहे 20,400 रुपये भाव आहे ऑनलाईनचा. ऑनलाईनच्या भावापेक्षा आमची इच्छा एवढीच आहे, ऑनलाईनच्या भावापेक्षा फक्त 1,000 ते 1,500 रुपयाचा फरक असावा भावाचा. आणि पेमेंटचं एक उदाहरण आहे. पेमेंट आम्हाला नगदी जर पेमेंट पाहिजे असेल तर 3% बटाव कपात करून ते 3 ते 4 दिवसाला पेमेंट देत आहेत व्यापारी लोक. आणि पेमेंट नगदी जर पाहिजे हे बटाव जर कपात नसेल असेल तर बटाव जर कपात करायचा असेल तर त्यांना 45 दिवसाच्या नंतर पेमेंट देत आहेत त्यांनी. तर हळदीचं पेमेंट आमचं 45 दिवसाच्या आत पेमेंट देत नाहीत कोणीच. आणि इथं आम्ही आलो आहोत तर इथं पाण्याची सोय नाही, नाश्त्याची नाही, गाडी लावायची सोय नाही, बसण्याची सोय नाही, काहीच नाही. तर आम्ही 2 तास झालं सभापती महोदयांना बोलवत आहोत. आम्ही बीट विकलेली आहे भाव कमी असल्यामुळे, 5,000 ते 6,000 रुपयाचा डिफरन्स असल्यामुळे सभापती येत नाहीत, कोणीच येत नाही. व्यापारी ते सगळे जात आहेत. तर व्यापारी म्हणत आहेत तुम्हाला सोडायचं असेल तर माल सोडू शकता, एवढा काय भाव कमी आहे म्हणून विचारलं तर त्यांना तुम्हाला द्यायचा असेल तर द्या. आम्ही आज जर माल दिला नाही तर आमचा 10 दिवसाच्या नंतर आमचा नंबर लागू शकतो. त्यामुळे शेतकऱ्याला पर्याय नाही. त्याच्यामुळे 15,000 आम्हाला सोडावं लागते माल. त्याच्यामुळे आमची विनंती एवढंच आहे, 6,000 रुपयाचा डिफरन्स आहे, एवढीच विनंती आहे. तर न्याय भेटावा. बीटवाल्यांची काय हात मिळून आहे का? हात मिळून आहे. सगळे व्यापारी 3 ते 4 आहेत, ते त्यांच्या नात्यातलेच आहेत. आम्ही कोण्या व्यापाऱ्याचं नाव घेत नाही, पण एकूण एकाला त्यांनी खुणावणी करतात, थट्टाबाजी करतात. शेतकऱ्याची थट्टाबाजी व्हायली तर त्यांनी काय म्हणतात, तुला हे माल घ्यायचा आहे, तू इशाऱ्यावर काम चालू आहे. इशारा पहिचाने वालों को इशारा काफी आहे. फक्त 15,000 पासून बीट चालू, 15,005 त्यानं म्हणते 15,010. तर आपलं मेथीच्या पेंडीसारखी हाल होत आहे. 5-10 रुपयानं त्यांनी बीट वाढवत आहे. असं चालू आहे. नाही, आता आपण कार्यालयावर आले म्हणला होतात. कार्यालय येणं त्यांचा अधिकार आहे. कारण बाजार समितीचा मुख्य उद्देशच आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती स्थापन झालेली आहे. शेतकऱ्यांना प्रश्न या ठिकाणी मांडणं हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे आणि त्यांनी तो मांडलाच पाहिजे. बाकी प्रश्न राहिला हळदीच्या भावाचा. हळदीच्या भावाला हा शासनाचा कुठलाही हमी भाव नाही, शासनाचं कुठलंही त्याला नियंत्रण नाही. NCDX म्हणून एक आपल्या इकडं ज्याला ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या व्यापारी भाषेत त्याला डब्बा म्हणतात, त्या NCDXवर एक अंदाजे हळदीचे भाव चालतात. त्याच्या आसपास 1,000, 2,000, 10-20% कमी जास्त या हिशोबाने. परंतु आज शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की NCDXपेक्षा फार कमी भावामध्ये या ठिकाणी बोली लावू लागले. परंतु आम्ही आमच्या जे प्रशासकीय लोक असतात बाजार समितीचे, त्या ठिकाणी कर्मचारी आणि बाकीचे लोक, तर त्यांच्या म्हणण्यानुसार असं होतं की बाबा फक्त 1 किंवा 2च याचे बीट झाले आणि नंतरचं बीट शेतकऱ्यांनी थांबवलं. त्यांनी याच्यासाठी थांबवलं की पहिल्या 1-2 बीटामध्ये पुकार जरासं कमी झाली, त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी त्यांचा माल दिला नाही. आणि मग बाकीच्या शेतकऱ्यांचं असं एक हे झालं, समज झाला की आज भाव फार उतरले. वास्तविक पाहता NCDX फार काही पडला नाही आणि NCDXवर आधारित बाजार समिती चालत नाही. बाजार समिती ह्या हमी भावावर चालते शासनाच्या. परंतु दुर्दैवानं असं आहे की हळद पिकाला अजूनही हमी भाव भेटला नाही. येणाऱ्या काळात आम्ही मागच्या काळातच माननीय मुख्यमंत्र्यांना आणि केंद्रीय सहकार पणन मंत्री अमित शहा यांना निवेदन दिलेलं आहे. परत एकदा येणाऱ्या ह्याच्यामध्ये आम्ही आमच्या बाजार समितीमार्फत हळदीला हमी भाव देण्यात यावा याच्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
आणि याच्यामधून लवकरच योग्य तो असा मार्ग निघेल अशी एकंदरीत अपेक्षा. निश्चित शेतकरी बांधवांचा कसं आहे, शेतकऱ्यांचं 100% समाधान हे होत नसते, कारण त्यांचे एवढे कष्ट असतात, त्यांची एवढी मेहनत असते आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये त्यांच्या अपेक्षा काही फार जास्त नसतात. परंतु त्यांच्या जे काही थोड्याफार भावासंबंधित, मोजमाप काट्यासंबंधित आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेमेंट संदर्भात, या जे काय त्यांच्या 2-3 गोष्टी आहेत त्यात 1-2 गोष्टी झालेल्या आहेत. आता फक्त हे भावाचं आहे, ते भावाचं हे बाजार कसा चालते त्याच्या मोडवर असते. आजचा बाजार साधारणतः 15,500 ते 16,000 वसमत, हिंगोली, वाशिम, नांदेड, सांगली बाजारपेठ सोडली तर मराठवाड्यातले आणि महाराष्ट्रातले, उर्वरित महाराष्ट्रातल्या या 3-4 बाजारपेठा आहेत, ज्याच्यामध्ये की नांदेड ही 1 नंबर आहे. आणि नांदेडमधली पारदर्शकता आणि नांदेडमधली जे बाकीची जी काही शिस्त आहे ती ही महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये चांगली असल्यामुळं निजामाबादला लोक कमी आणि नांदेडला लोक, निजामाबादची हळद परराज्यातून हळद नांदेडला येते. त्याचं कारणच आहे की नांदेड बाजार समितीमध्ये भावामध्ये, मापामध्ये आणि येणाऱ्या पेमेंटमध्ये अतिशय चांगली पारदर्शकता आहे. परंतु याच्यामध्येही जर अजून काही शेतकऱ्यांना सुधारणा पाहिजे असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच्यावर विशेष अशी काळजी घेऊ, त्याच्यावर एक विशेष अशी दक्षता समिती नेमून आम्ही त्याच्यावर लवकरच काम चालू करणार आहे. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.